सविनय सादर करीत आहोत गणदर्शन खास रसिकांच्या आग्रहासाठी. गणनाट्य विषय आहे कालपृष्ठ भस्मासुराचा वध. त्याला पुरावा आहे अवंत आणि मानखंड अध्याय 67 पान नंबर 797. रसिक भाऊ, आजपर्यंत अनेक नमनामधून आपण भस्मासूर पाहिले, परंतु त्या भस्मासुराचं मूळ नाव काय, तो कोणापासून जन्म झाला, त्याचा उद्धार कसा झाला, त्याने तपस्या कोणाची केली आणि त्याचं भस्मासूर नाव कसे मिळाले हे पुढील कथेत सादर केले जाईल. रसिक हो, ग्रंथ पुराणापासून त्यांनी सादर केलं त्या कथेचे कथा संकलन आहे. तो ग्रंथ उपासक कोकण कलारत्न पुरस्कार प्राप्त लोकशाहीर संदेश सावंत आणि ही गणदर्शना या व्यासपीठावर सादर करत आहोत. कालपृष्ठ भस्मासूर दैत्याचा वध. कालपृष्ठ भस्मासूर दैत्याचा वध. कालपृष्ठ भस्मासूर दैत्याचा वध अर्थात लोकेश्वर पित्ताची उत्पत्ती. लोकेश्वर पित्ताची उत्पत्ती. बाळ, मी तुला लोकेश्वर पित्ताची उत्पत्ती व त्याचे महात्म्य सांगतो. पूर्वी कालपृष्ठ नावाचा एक दैत्य होता. त्याचा जन्म एका अगोरी मूर्तावर कश्यप ऋषी त्यांची पत्नी दिती त्यांच्या पोटी झाला. तो ऋषीपुत्र असल्यामुळे अत्यंत तेजस्वी व बुद्धिमान होता. कुमार वयात येतात त्याने आपल्या वडिलांना गुरु मानून त्यांचे गुरु आज्ञा घेऊन गंगेच्या काठी शिवशंकराची घोर तपश्चर्या केली. शिवशंकराची घोर तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः. असे दिवसामागोन दिवस, महिन्यामागोन महिने, वर्षामागोन वर्ष सरत गेले. कालपृष्ठ एका पाषाण वर्षात 1000 वर्ष शिवशंकराची घोर तपश्चर्या करीत होता. शिवशंकराची घोर तपश्चर्या करीत होता. ओम नमः शिवाय. 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 कालपृष्ठाच्या मुखातून बाहेर पडणारा एक एक शब्द कैलास पर्वत वाचू लागला आणि त्याच वेळेला शिवशंकराची अर्धांगिनी पार्वती कालपृष्ठ दर्शन देण्यास शिवशंकराला विनवू लागली. शिवशंकराला विनवू लागली. स्वामी, आपला भक्त कालकृष्ण आपली मनोभावी सेवा करत आहे आणि स्वामी आपण त्यांना दर्शन द्या. स्वामी दर्शन द्या. अगं पार्वती, तो ऋषीपुत्र आहे. ऋषीपुत्र जर का वर दिला तर तो तलोक्यात हाहाकार माजवेल. स्वामी ते काही असू द्या, आपण जर त्यांना दर्शन दिले नाही तर माझे प्राण मी या क्षणी त्यागेन. पार्वती, पुन्हा असं हट्ट करू नकोस. जो स्त्रीच्या अंधेने वागतो त्याचा सर्वनाश होतो. अगं पार्वती, तुझी इच्छा म्हणून आपण त्यांना दर्शन देऊ. ओम नमः शिवाय. 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 ओम
कालकृष्ण भस्मासुरावर मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. धूम्रपानादी साधनेचा घोर आश्रय घेऊन एवढी मोठी तपश्चर्या करत आहे. बोल, तुला कोणता वर हवा आहे? हे महादेव शिवशंकरा भोळेश्वरा, कश्यप ऋषीपुत्र कालकृष्णाचा आपणास प्रणाम. भोळेश्वरा, आपल्या ठिकाणी माझी निश्चित भक्ती असावी आणि आपण तर जाणत आहात की मी एक ऋषीपुत्र आहे आणि जर का माझ्या आपण प्रसन्न झाला असाल तर मला असं वाटतं की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचा तात्काळ नष्ट होईल. नकास तू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ, जीवाच्या जीवन गा पाऊ. संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी, आनंदी जाऊ वारवंती, आनंदी जाऊ वारवंती, आनंदी जाऊ वारवंती, या नरमुनी, आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, आज अगदी आनंदीने आनंदात दिसत आहेस. याच्या मागचं कारण समजू शकलं नाही. नारायण नारायण. अरे नारदा, ओ शिवशंकराला प्रसन्न करून मी असं वर मागून घेतलं आहे की या त्रैलोक्यात ज्याच्या मस्तकी हात ठेवेल त्याचा तत्काळ नष्ट होईल. नारायण. हे नारदा, मी अजिंक्य झालो, मी अमर झालो, मला कुणापासून ही मृत्यू नाही. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, या
देवांवरती विश्वास ठेवणे बरे नाही बघ. नारायण नारायण म्हणजे नेमकं आपणास म्हणायचं तरी काय? नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, हा तुला मिळालेला वर खरा की खोटा याची प्रचिती नको का घ्यायला? नारायण नारायण. हे नारदा, म्हणजे या भस्मासुरानं नेमकं करावं काय? नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने करावी आणि त्याचा पालनपोषण विष्णुदेवाने करावं आणि त्याचा संवार मात्र महादेवांच्या हाती. मग मला मनात खंत वाटते, महादेव वर तुला देतीलच कसा? नारायण नारायण. हे नारदा, अगदी योग्य तर बोलतोयस तू. मला माझ्या वयाची प्रचिती तर घ्यावीच लागेल. म्हणून म्हणतो, माझा हा हात तुझ्याच मस्तकीवर तुझ्याच मस्तकीवर. नारायण नारायण. अरे कालकृष्ण भस्मासुरा, हा तुला मिळाला वर खरा की खोटा याची जर प्रचिती घ्यायची असेल ना, तर असाच कैलास पर्वतावरती जा आणि महादेवांच्या मस्तकी हात ठेव. म्हणजे महादेव जलून भस्म होतील आणि ह्या साऱ्या त्रिलोक्याचा राजा अधिपती तूच होशील. नारायण नारायण. हे नारदा, अगदी योग्य तर सांगितलं आहेस. मला मिळालेला वर खरा की खोटा आहे मला पाहावाच लागेल. आणि एकदा काचा घोसाळा धरून ठार झाला की त्याची ती रूपवान पार्वती माझीच होईल. नारायण. हे शिवशंकरा सावधो. कालकृष्ण भस्मासूर या कैलास पर्वतावर बोलत आहे. समाज या कैलास पर्वतावर. नारायण. हा कालकृष्ण भस्मासूर महादेवांवरती स्वारी करणार, महादेवांना सावध केलं पाहिजे. नारायण नारायण. कैलासावरी डमरू वाजे,
महाराजांना आपला प्रणाम. आशीर्वाद असो. या मुनीवरील आपलं स्वागत आहे या कैलास पर्वतावर. येण्याचे कारण तरी काय? नारायण नारायण. महादेव, आपण तर नावाप्रमाणे बोला. आपण गेल्या वरापासून तो कालकुच्या बसपासून आज आपल्यावरती स्वारी करून आहे. मला सावध करण्यासाठी इथून आलो. नारायण नारायण. हे शिवशंकरा सावध हो. या ऋषीपुत्रास वर दिलास तो कश्यप ऋषी कोणत्या कालपृष्ठ बसला असून तुझ्या स्थान कैलास पर्वत आणि हाच तो गोसाडा. याच गोसाड्याने मला वर दिला ना, आणि त्याच वर्गाची प्रचिती घेण्यासाठी मी इथं आलो आहे. परंतु नारदा, माझ्या आधी तू इथे कशाला आलास? नारायण नारायण. अरे कालकुष्ट बसपासून हा तुला मिळाला वर खराटे बटा याचीच प्रचिती घेण्यासाठी इथून आलो बस. नारायण नारायण. हे नारदा, माझ्या वराची प्रचिती घ्यायची ना, तर बघ माझ्या पहिल्या वराची प्रचिती. अरे हे गोसाड्या, तूच ना त्या तपश्चर्याने मला वर दिला होतास, आणि त्याच वराची प्रचिती घ्यायची आहे मला. आणि एकदा तुझा जन्म नायनाट झाला की तुझे हे रूपवान पार्वती माझी धर्मवती बनणार आहे. आणि हे गोसाव्या, मुकाट्याने हे पार्वती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर माझा हा हात तुझ्याच बसवी नको. अरे कालकृष्ण बसपासून माझ्याच वराने उन्मत्त झाला आहे आणि मला जिद्द लावत कसं? हे नंदिरे! गेलेल्या शिवशंकरानं स्वतः महानंदी सादर केला आणि शिवशंकराच्या आज्ञानुसार त्याच्या हाताला विष्णुनाथ वेगाच्या दिशेने धावून आला. आणि या संधीचा फायदा घेऊन शिवशंकराने पार्वतीचे निधन केले. रूपवान पार्वती नारायण नारायण. हे गोसाव्या, असं बेकरावानी पण नकोस. मला हवे आहे तुझे रूपवान पार्वती.
झालेल्या पारदर्शी प्रमाणे सन्माननीय रघुनाथ राऊत यांच्याकडून भस्मासुरासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच चिडलेल्या भस्मासुरापासून शिवशंकरानं आपली पत्नी पार्वती इथं पवित्र अस्तित्व वाचवण्यासाठी सर्व देवांना बोलावून घेतलं. महर्षी, माझ्या त्वरेने उन्मत्त झालेल्या कालकृष्ण भस्मासुरावर नेमकं कसं थांबावं यावर आपणच काहीतरी मार्ग सांगावा. भोळेश्वरा, असुराने आपली तपश्चर्या करावी आणि आपण त्यांना वर द्यावा हे आता नेहमीचे झाले आहे. तेव्हा आपण त्या कालदुष्ट भस्मासुराचा संहार करा. महर्षी, हा तर मुनिवर्यांचा आवाज आहे. हेच काहीतरी मार्ग दाखवतील. या मानवाया काही जन्म पुन्हा नाही. या मानवाया काही जन्म पुन्हा नाही. मानवा तू मानुष बने. मानवा तू मानुष बने. या मानवाला नाही जन्म पुन्हा नाही. या मानवाला नाही जन्म पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन.
नारायण नारायण सारे देव हा ब्रह्मपुत्र नाराचा आपणास प्रणाम. आशीर्वाद नारायण नारायण सारे देव आज चिंताग्रस्त दिसतात याच्या मागचं कारण समजू शकलं नाही. नारायण नारायण ओडेश्वराच्या वराने उन्मत्त झालेला तो भस्मासूर त्याला कसे थांबवावे याचा आम्ही विचार करत आहोत. तेव्हा आपणच यातून काहीतरी मार्ग सांगा. नारायण नारायण सारे देव तुम्ही मुळी चिंता करू नका. यावर एक उपाय आहे. तुम्ही श्री गणेशाची आराधना करा. ते त्यातून मार्ग काढतील. पार्वती माते आपल्या पुत्रास बोलून दे. नारायण नारायण तुझी व्यथा मी जाणून आहे. काळजी करू नकोस. मी देवांचा सेनापती बनून ब्रह्मांड नायक श्री विष्णूचा आदेश केला आहे. माझ्या आदेशानं विष्णुदेव कालपृष्ठ भस्मासुराचा वध करतील. हे माते निर्धास्त राहा. काळजी करू नको. निर्धास्त राहा. श्री गणेशाच्या विनंतीला मान देऊन ब्रह्मांड नायक विष्णुदेव आपले वाहन गरुड त्यावर सार होऊन भस्मासुराच्या वधास निघाले.
इन्स्पेक्टर गोविंदराव. रसिका हो, तुमच्या माहितीसाठी सदैव येणारे कलाकार एक अभिनेत्री असून वारसाई भारतीची वाणी म्हणून ओळखले जाते. नाव हिरस्टान सोना सुर्वे. अगदी सुंदर. त्या पार्वतीपेक्षाही सुंदर. अगं हे सुंदरी, तुझं नाव बी काय? माझं नाव मोहिनी. आपला परिचय काय? अगं हे मोहिनी, या साऱ्या त्रिलोकाचा सम्राट कालकृष्ण भस्मासुर म्हणतात मला. आणि याच भस्मासुराशी तुला लग्न करायचं आहे. अगं मोहिनी, तुझ्या रूपाहून मोहित झालेला हा भस्मासुर तुझ्याशिवाय राहू शकत नाही. चल आताच आपण जाऊन लग्न करू. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. अगं मोहिनी, एक काय तुझ्यासाठी 1000 अटी मला मान्य आहे. बोल बोल, कोणती अट आहे तुझी? आमच्या मते लग्नाआधी पतीचं नृत्य करावं लागतं आणि असं केलं नाही तर आमचं दैवत खोटे आहे. ते तुम्हाला जाऊन प्रश्न करते. अगं हे मोहिनी, तुम्हाला नृत्य करता येत नाही. ठीक आहे मोहिनी, तुझ्यासाठी नृत्य करायला मी तयार आहे. कर सुरुवात नृत्यासाठी. मध्यानकाळी रात्री भस्मासुर आणि मोहिनीची ओळख झाली. जास्त 2 प्रहर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं आणि 7 प्रहर ब्रह्मांड नाईक वाईट विष्णूचं मोहिनी रूप भस्मासुर जोगे नाचलं. सूर्य उगवला. प्रत्येक प्रहर 30 तासांचा होता. 21 तासांचं हे नृत्य होतं. प्रहर पहिला. मोहिनी बेदुस्त होऊन नाचू लागले. ब्रह्मांड नाईक विष्णूचं मोहिनी रूप भस्मासुराला स्वतःकडे आकर्षित करू लागलं. तिचा चालू झाला. मोहिनी बेदुस्तपणे नाचू लागली. तिचे मोह झाला. तिचे हास्य, तिचे नाच गाणे पाहून भस्मासुर मोहित झाला. असे होत होत दुसरा संपला. मोहित झालेला भस्मासुराकडे पाहून मोहिनी त्याच्या जवळ आली. भस्मासुराला नृत्य करण्यास हात देऊ लागले. प्रहर तिसरा संपला आणि 4था प्रहरी भस्मासुराने नृत्य करण्यास सुरुवात केली. बेधुंद होऊन नाचणारी मोहिनी आणि तिच्या संगे भस्मासुर नाचत होता. प्रहर 4था संपला आणि 5व्या प्रहरी मोहिनीने आपले हात कमरेच्या दिशेने सरकवले. प्रहर 5वा संपला. प्रहर 6वा चालू करा. कमरेवरचे हात मोहिनीने आपल्या खांद्याच्या दिशेने सरकवले.
सरकवले आणि आपले हात मस्तकावर ठेवले मजुराने कोयनेकडे पाहत आपले हात मस्तकावर ठेवले आगीच्या ज्वाळा उडाल्या आणि कानपुष्ट बसवासो चालून काढला हे ईश्वर देवा तुमच्या अतुल्य पराक्रमाने या पृथ्वीवरील सर्व संकटे दूर केले म्हणून हे ठिकाण लुंकेश्वर तीर्थस्थान म्हणून ओळखले जाईल. जसे लुंकेश्वर तीर्थस्थान म्हणून ओळखले जाईल.